श्रोते हो नमस्कार. मी आपणाला कुरुंदवाडामधील पुरातन विष्णू मंदिर या संदर्भात मी माहिती देणार आहे. या ठिकाणी आपल्याला हे समोर दिसतं ते विष्णू मंदिराचं प्रवेशद्वार आहे. तर पाठीमागून या मंदिराचा जे प्रवेश होतो तर या ठिकाणी दरवाजातून आत गेल्यानंतर जे आपण चालतो ही फरशी जी आहे ती दगडी घडीव फरशी आहे आणि आपल्याला हे शिखर दिसतं. या ठिकाणी शिखराच्या ठिकाणी नक्षीकाम आहे, भोवती मूर्ती आहेत. आपल्याला पुढूनही याचा म्हणजे व्हिडिओ घ्यायचा आहे. तर हे पिटी दगडामध्ये अतिशय सुंदर बांधकाम, घडीव बांधकाम केलेलं आहे. हा प्रदक्षिणेचा मार्ग आहे. या ठिकाणी गोमुख आहे, अतिशय सुंदर असं गोमुख आहे. प्रदक्षिणेचा मार्ग जो आहे तो मोठा आहे. मार्ग तुम्हाला दिसेल. या प्रदक्षिणेच्या मार्गावर साईडला दगडी अशा स्वरूपाच्या जाड कडे आहेत. अशा प्रकारे ह्या जाड कडे आहेत. तर या संस्थान काळामध्ये काही घोडी किंवा हत्ती वगैरे बांधण्यासाठी केलेलं असावं असं वाटतं. साईडला प्राथमिक शाळा आहे, थोडीशी झाडं लावलेली आहेत. सभोवती तटबंदी आहे आणि हा प्रदक्षिणेचा मार्ग आहे. या ठिकाणी तुळशी वृंदावन आहे, 2 तुळशी वृंदावन आहेत. त्यानंतर भगवान विष्णूच्या समोर हे गरुडाचं छोटं मंदिर आहे. काळ्या पाषाणामध्ये सुंदर अशी मूर्ती या ठिकाणी आहे. तर आपण या प्रदक्षिणा मार्गावरून जावयाचं आहे. सभोवती तटबंदी आपल्याला दिसून येते. थोडीशी झाडी पण लावलेली आहे, परंतु आणखीन बाग बगीच्याची आवश्यकता आहे, कारण जागा होती भरपूर रिकामी आहे. हे आपल्याला मंडप स्पष्टपणे दिसतो, लाकडी बांधकाम आहे. आता या ठिकाणी कोरी भाषा स्वरूपामध्ये दगडामध्ये माहिती लिहिलेली आहे. तर श्री राघवजीचं हे मंदिर म्हणून पूर्वी प्रसिद्ध होतं. कैलासवासी रघुनाथराव निळकंठ उर्फ दादासाहेब पटवर्धन कुरुंदवाड यांनी शालिवाहन शके 1717 मध्ये हे मंदिर बांधलेलं आहे. परंतु हा गाभारा बांधलेला होता, त्याच्यापुढं मंडप बांधलेला नव्हता. त्यापुढं या सभामंडपाचं काम जे आहे त्यांचे पंतू कैलासवासी रघुनाथराव केशव यांची पत्नी सीताबाई पटवर्धन यांनी काय केलं आहे, पुढच्या मंडपाचं बांधकाम केलं. हा मंडप आहे, पुढच्या मंडपाचं बांधकाम केलं आहे. अतिशय सुंदर आणि कोरीव अशा प्रकारचं हे जुनाट बांधकाम आहे. आपण पाहू शकाल अनेक खांब आहेत या ठिकाणी, नक्षीदार कोरीव असे खांब आहेत. पुढं दगडी खांब आहेत. आपण प्रदक्षिणा मार्गावर जाताना मंदिराच्या शिखराचं जे आहे ते आपल्याला यथायोग्य आपण दर्शन घ्यावयाचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला या विष्णू मंदिरचं शिखर आपल्याला दिसतं. हे शिखर जर पाहिलं तर या ठिकाणी त्या शिखराच्या भोवती सुंदर अशा प्रकारे मूर्ती आहेत आणि अतिशय सुंदर असं हे शिखर बनवलेलं आहे.
उत्तर आणि दक्षिण या बाजूला अशा प्रकारे दरवाजे आहेत. या ठिकाणी तुम्ही पाहाल हा मंडपाचा वरचा भाग आहे छताचा. या ठिकाणी पूर्वी भुयार होतं, त्यानंतर त्या ठिकाणी कारंजा केला होता, आता ते मुजवलेलं आहे. या ठिकाणी खांब जर पाहिले तर दगडी आणि घडीवानी पॉलिशबद्ध अशा प्रकारचे या मंडपाचं काम आहे. अतिशय सुंदर अशा प्रकारच्या कमानी आणि खांब तयार केलेला आहेत. दक्षिणेला दरवाजा अशा प्रकारे 2 दरवाजे आहेत, तुम्ही पाहाल. इकडेही उत्तरेला 2 दरवाजे आहेत. आपण विष्णू लक्ष्मीचं मंदिर जे आहे या ठिकाणी मूर्ती जी आपण पाहावायची आहे, या मूर्ती ज्या इथं दरवाजा झाकलेला असल्यामुळं मी व्हिडिओ मारताना थोडासा अडथळा येतो. तर अतिशय सुंदर अशा प्रकारच्या ह्या मूर्ती आहेत. तर हे लक्ष्मीनारायणाचं मंदिर आहे. या ठिकाणी नेहमीची पूजा जी आहे ती पाठक पुजारी करतात आणि मंदिराची व्यवस्था आहे ती राजमाने यांच्याकडे दिलेली आहे. जर कुरुंदवाडला तुम्ही आलात तर या ठिकाणी हे मंदिर तुम्ही पाहायला काय हरकत नाही. पुरातन मंदिर आहे, सुंदर आहे. तर अशा प्रकारे गरुडाच्या मूर्तीचं मंदिर जे आहे ती समोर आहे. तर असं हे एक प्रेक्षणीय मंदिर आहे आणि अनेक ठिकाणी आपण मंदिरं पाहतो तर विठ्ठलाची मंदिरं आहेत, मारुतीची आहेत, परंतु विष्णू लक्ष्मीचं मंदिर कुठं पाहायला सहसा मिळत नाहीत. या ठिकाणी खिडक्या ज्या आहेत दगडी घडीव आणि पॉलिशबद्ध अशा प्रकारे केलेलं अतिशय सुंदर बांधकाम आहे. कुरुंदवाडला जर तुम्ही भेट दिली तर या ठिकाणी तुम्ही येऊन त्या मंदिराचं दर्शन तुम्ही घेऊ शकता. आपण आता परत जाऊयाच आहे. एवढ्यावर आपण थांबूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.